एखाद्या वकिलाला मारणं किती महागात पडू शकते याचं जिवंत उदाहरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. उत्तर प्रदेशमधील एका टोल नाक्यावरती एका वकिलाला मारणं, त्या टोल नाक्याला आणि त्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना कसं महागात पडलं, त्यांना कसा 5 कोटीचा दंड झाला, या घटनेमध्ये कोणकोणती कलमं वापरली गेली आणि त्यांना त्या कलमानुसार शिक्षा किती होती, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी सतीश खोत. आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही घटना आहे 14 जानेवारीची, म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशीची. उत्तर प्रदेशमधील प्रतापपूरमध्ये राहणारे ॲडव्होकेट रत्नेश शुक्ला हे अलाहाबाद हायकोर्टात वकील आहेत. आता ते 14 जानेवारीला त्यांचं लखनौ हायकोर्टात काम होतं, म्हणून ते त्यांच्या 4 व्हीलरने चालले होते. मग ते जात असताना सुलतानपूर आणि लखनौ या हायवेच्या दरम्यान हैदरगड नावाचा टोल नाका लागतो. या टोल नाक्यावरती त्यांची गाडी अडवली गेली. मग त्यावेळी त्यांचा फास्टॅग संपला होता. मग त्याने पैसे भरून पावती देण्याची विनंती केली आणि त्यांच्या आधीच थकबाकी या सगळ्या गोष्टींमधून टोल नाक्यावरती वाद वाढत गेला आणि वाद वाढत गेल्यानंतर त्याचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं. मग टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी रत्नेश शुक्ला यांना गाडीतून बाहेर काढून त्या टोल नाक्यावर मारण्यास सुरुवात केली आणि गुडघ्यावरती अक्षरशः गुडघ्यावरती बसवून त्यांच्याकडून सॉरी बोल म्हणून माफी मागून घेण्यात आली. आणि या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ त्या दिवशीच प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लखनौ आणि बाराबंकी जिल्ह्यातील जवळजवळ 150 ते 200 वकील त्यांच्या 150-200 गाड्यांसह त्या टोल नाक्यावरती आले आणि टोल नाक्यावरती एवढी गर्दी पाहून तिथले जे टोल नाक्याचे कर्मचारी होते किंवा टोल मॅनेजर होतात ते पळून गेले. मग वकिलांनी तिथं आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांच्यावरती गंभीर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलं. पण पोलिसांनी त्यांच्यावरती फक्त शांतता भंग केला एवढाच गुन्हा दाखल केला. मग त्यानंतर सगळ्या वकिलांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला. तिथं सुद्धा आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी मग त्यांच्यावरती गंभीर कलमं दाखल केली. ती गंभीर कलमं कोणती आहेत हे आपण बघणारच आहोत. पण NHAI म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी सुद्धा त्या टोल नाक्यावरती कारवाई केली. स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग ही जी कंत्राट कंपनी होती, ती कंत्राट कंपनी त्या टोल नाक्यावरती वसुलीचं काम करत होती. 17 तारखेला NHAI म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने त्यांना अधिकृत नोटीस पाठवून त्यांचं कंत्राट कॅन्सल केलं आहे हे त्यांना पाठवलं. आणि त्यानंतर त्यांनी जे 5,30,00,000 शुअरिटी म्हणून भरले होते. आता ही 5,30,00,000ची शुअरिटी काय होती, तर NHAI जी वसुली करणारी कंत्राटी कंपनी आहे त्यांच्याकडून 5,30,00,000ची त्यांनी बॉन्ड घेतला होता. म्हणजे काय, NHAIचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते कोणत्याही पद्धतीने तोडले जाणार नाहीत आणि हे रूल्स ह्यामध्ये तोडले गेले. त्यामुळे त्यांनी जो बॉन्ड दिला होता तो जप्त करण्यात आला आणि ती जी स्कायलार्क कंपनी आहे त्याला 1 वर्षासाठी ब्लॅकलिस्ट केली, म्हणजे ती कुठेही NHAIचे कंत्राट घेऊ शकणार नाही. मित्रांनो, याच्यामध्ये टोटल 5 आरोपींना अटक करण्यात आली. याच्यामध्ये टोल मॅनेजर सुद्धा आहे. टोल मॅनेजर जगबान सिंग, विश्वजित, लवलेश, गोलू आणि रवी हे जे 5 आरोपी आहेत यांच्यावरती भारतीय न्याय संहितेनुसार सेक्शन लावण्यात आले. आता ते सेक्शन कोणते आहेत आणि त्या सेक्शननुसार शिक्षा काय काय मिळते हे आपण बघूया. तर पहिलं सेक्शन म्हणजे BNS सेक्शन 115 क्लॉज 2. यामध्ये वकिलाला मारहाण करून शारीरिक इजा पोहोचवल्याबद्दल हे सेक्शन लावलेलं आहे. याच्यामध्ये 1 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड आहे. दुसरं सेक्शन म्हणजे सेक्शन 117 क्लॉज 2. वकिलाला लाथाबुक्क्याने गंभीररित्या मारहाण केलेले म्हणून 7 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड आहे. तिसरं सेक्शन म्हणजे सेक्शन 126 क्लॉज 2. चुकीच्या पद्धतीनं वकिलाची गाडी अडवून त्याला जाण्यापासून रोखलेलं आहे. याच्यामध्ये 1 महिन्याची शिक्षा आणि दंड आहे. चौथे सेक्शन म्हणजे सेक्शन 191 क्लॉज 2. 5 पेक्षा जास्त लोकांनी येऊन इथे हिंसा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानुसार 2 वर्षाची शिक्षा आणि दंड. 5वं सेक्शन म्हणजे सेक्शन 190. बेकायदेशीर जमाव जमवून हिंसा करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेले आहेत. याच्यासाठी 6 महिन्याचा तुरुंगवास आहे. 6वं सेक्शन म्हणजे सेक्शन 351 क्लॉज 2. जीव मारण्याची धमकी किंवा गंभीर परिणाम भोगायला लागतील अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे. तर याच्यामध्ये 2 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आहे. 7वं सेक्शन म्हणजे सेक्शन 352. शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान केलेला आहे. म्हणजे काय, त्या वकिलाला वारंवार सॉरी बोलायला लावून त्याचा अपमान केलेला आहे आणि याच्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये जे वकील होते ज्यांना मारहाण झालेली होती ते मेडिकल रिपोर्ट म्हणजे वैद्यकीय अहवाल कोर्टामध्ये दाखल करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे जे CCTV फुटेज आहे ते भारतीय साक्ष अधिनियमानुसार डिजिटल एव्हिडन्स म्हणून कोर्टामध्ये सादर केलं जाऊ शकतं.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या वकिलांना मारहाण झालेली आहे ते वकील सिव्हिल कोर्टामध्ये मला शारीरिक आणि मानसिक त्रास झालाय म्हणून त्या टोल कंपनीवरती दावा ठोकू शकतात. मग याच्यामध्ये त्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळते. मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट समजण्यासारखी आहे ती म्हणजे त्या वकिलाला मारहाण झाली म्हणून त्या टोल कंपनीचं कंत्राट कॅन्सल झालं, त्या टोल कंपनीच्या मॅनेजरला अटक झाली, त्या टोल कंपनीवरती 5,30,00,000चा दंड लागला आणि त्या टोल कंपनीला 1 वर्षासाठी ब्लॅकलिस्टमध्ये टाकले. हे सगळं कशामुळे झालं? कारण तो वकील होता, त्याला कायद्याची माहिती होती. अशा कितीतरी घटना आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये घडत असतात, पण आपल्याला हक्क आणि कायदा माहीत नसल्यामुळं आपण ते निमूटपणे सहन करतो. तर सामान्य लोकांपर्यंत कायदा एकदम सोप्या भाषेत पोहोचावा म्हणून मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत असतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावा म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.